पुण्यामध्ये भाजपच्या आजी माजी नगरसेविकांमध्ये राडा झाल्याचं समजतंय आणि याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे। तसंच 3 कोटींच्या कामांच्या टक्केवारीवरून भाजपच्या आजी माजी नगरसेवक एकमेकांना भिडलेले आहेत। माजी नगरसेविका राजश्री काळे आणि नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यामध्ये श्रेयवादावरून वाद निर्माण झाला। तसंच त्याचं श्रेय विकास कामांचं श्रेय कुणाला घ्यायचं यावरून वाद सुरू झाला। बाणेरमधील आदिवासी विद्यार्थिनींसाठीच्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून या दोन्ही आजी माजी नगरसेविकांमध्ये राडा झाला। जोरदार भांडण या दोघींचं झालं। तसंच टक्केवारीसाठी रोहिणी चिमटे यांच्याकडून निकृष्ट कामं करणाऱ्या ठेकेदाराला काम मिळवून देण्याचा हट्ट राजश्री काळे यांनी हा आरोप केला। त्यांना टक्केवारी हवी होती, त्याच्यामुळे हा वाद झालेला आहे। त्यांच्या मनमर्जीतला ठेकेदार आहे तो आर धोत्रेज आहे, त्यांच्या घरापाशी राहणारा व्यक्ती आहे आणि त्यांना त्याच माणसाला काम पाहिजे, त्याला टक्केवारी पाहिजे म्हणून त्या माझ्या अंगावरती धावून आल्या। माझ्या प्रभागातले हे काम आहे, माझी नगरसेविका झाला तुम्ही, मी स्टँडिंग आहे, तुम्ही अजिबात ह्याच्यामध्ये लक्ष घालायचं नाही, आता मी तिथली मालकी नाही, मी बघून घेणार, ह्याच्यावरनं वाद झालेला आहे। तर याच संदर्भात बोलण्यासाठी आमच्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार सर। विजय सर, आपलं स्वागत पुढारी न्यूजवर। सर, आजी माजी नगरसेविकांमध्ये श्रेयवाद झालेला आहे आणि भांडण सुरू झालेलं आहे। एकमेकांना अपमानास्पद वागणूक देण्यात येते, तसंच अपमानास्पद शब्द सुद्धा वापरलेले गेले आहेत। तर या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय? तेव्हा तुम्ही त्याच्यातले जे शब्द आहेत ते ऐकलेले आहेत आणि हे केवळ श्रेयवादावरून चाललेलं नाही, तर ही टक्केवारीचा सुद्धा त्याला संदर्भ आहे। त्यामुळे आता आणि याच्यापेक्षा वेगळा पुरावा भ्रष्टाचाराचा काही असू शकत नाही। ज्या पद्धतीने हे झालंय त्याच्यावरून महापालिका यापूर्वी हे प्रकार घडलेले आहेत, म्हणजे निविदा कक्षामध्ये रिव्हॉल्वर घेऊन जाणे। काही दिवसापूर्वी आणखी एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता की एक नगरसेवक ठेकेदाराला म्हणतो की तू का निविदा भरली, आम्ही रिंग केली, आमच्या माणसाला ठेका मिळाला पाहिजे, अशा स्वरूपाची उदाहरणं गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः 2-3 वर्षात प्रचंड ऐकू येत आहेत। आणि आता जे घडलंय त्याने पुणे महापालिकेची प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीला मिळालेली आहे। आता भारतीय जनता पक्ष किंवा त्या ज्या कुठल्या पक्षाच्या असतील त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महापालिकेच्या आयुक्तांनी या महिलांना किंवा याचे जे कोणी इन्व्हॉल्व्ह आहेत त्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करावा, सगळ्यांना पुरेशी शिक्षा होईल याची काळजी घेतली पाहिजे। कारण इतक्या रसातळाला गेलेले महापालिकेची प्रशासकीय व्यवस्था किंवा लोकप्रतिनिधींचं वर्तन आपण कधीही बघितलं नव्हतं। त्यामुळे आता पुणेकरांनाही लाज वाटत असेल की आपण कशा प्रकारच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिलेलं होत आणि देत आहोत याची। धन्यवाद विजयजी या प्रतिक्रियेबद्दल। आपण पाहतोय भाजपच्या आजी माजी नगरसेविकांमध्ये कामावरून श्रेयवादाचा भांडण सुरू झालेला आहे, तर एकमेकांना अतिशय अपमानास्पदरित्या अपशब्द वापरण्यात आलेले आहेत।